थेट विधानसभेत जाऊया, छगन भुजबळ बोलतात। त्या घेऊन त्वरित राज्य सरकार भारत सरकारकडे जाईल आणि त्याच्यावर हा उपाय शोधेल काय। अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य माननीय भुजबळ साहेबांनी काही भूमिका मांडली। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की शेतमालाचा जो आयात किंवा निर्यातचा निर्णय असतो हा केंद्र सरकारच्या माध्यमातून होतो। मागच्या काळामध्ये आपल्याकडे ही जी दोन भूमिका आहे, एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळणं आणि दुसरीकडे आपला सामान्य माणूस सामान्य ग्राहकाला योग्य किमतीमध्ये ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या पूर्ण होणं, या दोघांमधला बॅलन्स आपल्याला साधावा लागतो। अध्यक्ष महोदय, मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने 40% ऑगस्ट 23 मध्ये 40% निर्यात मूल्य हे शुल्क हे कांद्यावर लावलं होतं। आपल्या राज्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये 50 ते 60% कांदा हा आपल्या देशामधला हा आपल्या राज्यामध्ये पिकतो। आणि म्हणून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा करून, उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या स्तरावर पाठपुरावा करून मागच्या काळामध्ये तो 40%वरनं 20% आणण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं। अध्यक्ष महोदय, आता जर आम्ही मार्केटची किंमत बघितली तर आपण जर सहज एक इथला माहिती मी काढली तर 2021-22 मध्ये साधारणतः सरासरी दर प्रति क्विंटल 1155 होते। 22-23 ला 806 होते, फार घसरले होते त्या काळामध्ये। 23-24 ला 1380 होते आणि मागच्या 4 वर्षामध्ये सर्वात जास्ती किंमत आता 2070 ही साधारणतः 50% मागच्यापेक्षा अधिक ही किंमत आता सध्या बाजारामध्ये आहे। या मागच्या रब्बीमध्ये 5 लाख टन हा कांदा आपण प्राइस स्टेबिलायझेशन फंडमधनं नाफेडच्या माध्यमातून विकत घेतला होता आणि आपला अजूनही पाठपुरावा चालू आहे की 20% जो शुल्क आहे हा सुद्धा कसा रद्द व्हावा आणि आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळावा। आहेत हे जे म्हणतात 2000 हे जे आहे सर्रास नाही आहेत। काही ठिकाणी जे क्वचित 2000 मिळतात, नाही तर 600, 700, 800, 900 रुपये भावाने जात आहेत। 1500 रुपये तर खर्च आहे क्विंटल मागे आणि तो त्याच्या खाली आता भाव 1500 रुपये क्विंटलला तुम्ही फायदा देणार की नाही। माझा खर्च झालेला एखाद्या वस्तूवर खर्च 1500 रुपये तर मला 2 पैसे तुम्ही फायदा देणार की नाही। म्हणून तो 2250चा मिनिमम असला पाहिजे। ती जी आहे ती आधारभूत किंमत ही कायमस्वरूपी ठरवली पाहिजे। तुम्ही जो म्हणता मला मान्य आहे की शहर आणि ग्रामीण याचा जो आहे आपल्याला समतोल साधायचा, म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट दिलं की जो आहे 3000 रुपयेपर्यंत जे आहे तुम्ही निर्बंध लावू नका। त्याच्यावरती 3 ते 4 पर्यंत गेला तुम्ही एक्सपोर्ट प्राइस काय तो आहे मिनिमम तो लावा। 4000 ते 5000 ड्युटी लावा, पुढे काय लावा ना, नंतर बंद करा। 6000 झाले तर बंद करा, निर्यात नाही। परंतु एकदम 700 ना 800 रुपये तुम्ही जे म्हणता ना नाफेड ते नाफेड स्वतः खरेदी करत नाही, ते कंपन्यांच्या ज्या आहेत त्यांना नेतात आणि ते कंपन्या ठरलेल्या लोक आहेत आणि त्या कंपन्या तिकडे शेतात जाऊन 700, 800, 900 रुपयाने कसे तरी घेतात, पण सोडून जाईल म्हणून लोक विकतात आणि नंतर ते ठेवतात आणि मग भाव वाढल्यानंतर आणि तोच कांदा जो आहे नंतर नाफेड सुद्धा विकत घेतो। अध्यक्ष महोदय, खाली फार अंधाधुंद चाललेले आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून आज शेतकरी जे आहेत पाण्याच्या टाकीवर चढले। माझी जे आहे उपमुख्यमंत्री जे बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण अनेक वेळेला अनेक प्रश्न घेऊन जे आहेत भारत सरकारकडे जाता आणि प्रश्न सोडवता, ही आनंदाची गोष्ट आहे। पण मग या कांद्याचा प्रश्न सुद्धा कायमचा मार्गी लावण्यासाठी मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे आधारभूत किंमत 2250 रुपये आणि त्याच्यानंतर जर वाढत गेली तर टप्प्याटप्प्यानं जे आहे तुम्हाला जे इतर निर्बंध लावता येतील। एक लक्षात घ्या, खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला। काय 2000 रुपये म्हणून तुम्ही सांगणार, 2000 रुपये नाही येतो, 700, 800, 1000, 1500 पर्यंत चालतो। खर्चच माझा 1500 रुपये आहे, त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानगडी आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान। अध्यक्ष महोदय, भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो आहे निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघात। राज्यातले 4-5 जिल्हे जे आहेत ग्रासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना। अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य भुजबळ साहेब जे मांडतात ते पोट तिडकीने मांडतात ते
खऱ्या अर्थाने आपला हा जो कांद्याचा प्रश्न आहे याच्यामधनं कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे. अध्यक्षमध्ये मी मान्य भुजबळ साहेबांनी जी मागणी केली, आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राकडे जाऊन आपले जे कांदे उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला एक स्ट्रॅटेजी तयार करू, एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल. हा ताबडतोबीनं सोडवण्याचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. उपमुख्यमंत्री बोलतात, ऐकून घ्या. उपमुख्यमंत्री बोलतायत, अध्यक्ष ऐकून घ्या. उपमुख्यमंत्री बोलतात. भुजबळ साहेबांनी मांडलेला प्रश्न जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे आणि कांदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचाही आहे. आपण त्याचा अनुभव मध्ये मध्ये घेत असतो. जेव्हा अगदीच भाव खाली येतात आणि तेव्हाही परिस्थिती आपल्याला शेतकऱ्यांची असते आणि जेव्हा भाव वर येतात त्यावेळेस ते एक्सपोर्ट ड्युटीचा जो विषय असतो तो यामध्ये खरं म्हणजे आपला एकूण भारताची कांदा पिकवण्याची क्षमता 60% आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये 40% महाराष्ट्राचा वाटा आहे. त्यामुळे मोठा वाटा आपला 40% महाराष्ट्राचा आहे. आणि यामध्ये मध्ये जेव्हा असा प्रसंग आला होता त्यावेळेस देखील आम्ही पियुष गोयल आणि यांना सांगितलं की बाबा ही अशी परिस्थिती आहे, आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे. आणि त्यावेळेस भुजबळ साहेब 5 लाख मेट्रिक टन कांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केला गेला, ही वस्तुस्थिती आहे. त्यापूर्वी 40% एक्सपोर्ट ड्युटी होती. मग आपण जेव्हा विनंती केली त्यानंतर 20% एक्सपोर्ट ड्युटी झाली भुजबळ साहेब. आणि मला आठवतं आहे की मुख्यमंत्री असताना 31 डिसेंबर 2023 या रोजी आम्ही ही बंदी उठवण्याबाबत लेखी पत्र दिलं होतं पियुष गोयल यांना आणि त्याचबरोबर मी, अजितदादा आणि देवेंद्रजी आम्ही तिघांनी मिळून अमित शाह साहेबांना देखील या बाबतीमध्ये सांगितलं की परिस्थिती अशी आमच्या राज्यातली आहे आणि कांदा पिकवणारे शेतकरी अडचणीत आहेत. आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, जास्त आता याच्यामध्ये चर्चा करून उपयोग नाही, हा केंद्र शासनाशी निगडीत आहे आणि म्हणून यामध्ये एकच आहे. दुसरा देखील आपण एक उपाय त्यामध्ये एक काकोडकर समिती आहे याच्यामध्ये. कांदा नाशवंत पीक असल्यामुळे ते जास्त टिकलं पाहिजे म्हणून इरॅडिशन केंद्र देखील आपण समृद्धीच्या आजूबाजूला देखील करण्याचं त्यांनी सुचवलं. त्याच्यावर देखील भुजबळ साहेब आम्ही काम करतोय जेणेकरून जेव्हा भाव कमी असतील तेव्हा त्याला आपण स्टोअर करून ठेवायचं आणि जेव्हा भाव आले की आपण ते बाजारात, हाही एक आपण पर्याय आपण करतोय. परंतु मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारची पाठपुरावा करू, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू. तुम्हाला सोबत अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे. या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे, कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे. त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू. रोहित पवार बोला. अध्यक्ष महोदय, शिंदे साहेबांनी या ठिकाणी केंद्र सरकारकडे आपण जाऊ असं भुजबळ साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी आश्वासित केलं. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. पण अध्यक्ष महोदय, आता जो कांदा शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो जेव्हा आता मार्केटमध्ये येईल तेव्हा महाराष्ट्राचं रब्बी हंगामाचं जे उत्पादन होणार आहे ते 106 लाख टन होणार आहे अध्यक्ष महोदय. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 31 लाख टनाची फक्त स्टोरेज कॅपॅसिटी आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय याच्यावर लवकरात लवकर काम करण्याची जरूरत आहे. होतं असं की नाफेडचं नाव आपण पुढे करतो, पण नाफेड जेव्हा खरेदी करतं अध्यक्ष महोदय तेव्हा कांदा खरेदी आज करतं आणि उद्या जाऊन तोच कांदा परत मार्केटमध्ये तिथं विकला जातो. त्याच्यामुळे मार्केट अध्यक्ष महोदय पडत जातं. त्यामुळे अध्यक्ष महोदय आमचं असं मत आहे की इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आपण भावांतर योजनेबद्दल बोलला होता मंत्री महोदय म्हणजे शिंदे साहेब, मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत भाष्य केलं होतं. भावांतर योजना म्हणजे काय? प्राईस स्टेबलायझेशन फंड. पण प्राईस स्टेबलायझेशन फंड मंत्री महोदय तुम्ही जसं म्हणालात तसा जर तुम्ही लागू केला, नाफेडकडनं दिला, तो घेतला, त्याला काय होणार नाही. आपण प्राईस स्टेबलायझेशन फंड जसं भुजबळ साहेब म्हणाले की तुम्ही 2200 रुपये आपली कॉस्ट तिथं फायनल केली की शेतकऱ्याला 2200च्या पुढं असेल तर परवडतं. तर मग मार्केट जेव्हा 2200च्या खाली येईल तेव्हा सरकारकडनं भावांतर योजनेच्या अंतर्गत तुम्ही आश्वासन केलं पाहिजे. आज बजेट आहे ते मोठं मन दाखवून आज बजेटमध्ये तुम्ही आश्वासित करा. जर कॉस्ट जी काय आम्ही ठरवली असेल 2200 ठरवली कांद्याच्या बाबतीत, इतर पिकाची वेगळी, त्याच्यापेक्षा मार्केट खाली आलं तो जो फरक आहे
डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आम्ही योजनेच्या माध्यमातून प्राइस स्टेबलायझेशनच्या फंड नाही तर भावांतर योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट देऊ असं कुठेतरी. पण ही घंट्याची धोक्याची घंटा आहे. प्रोडक्शन खूप जास्त होणार आहे, मार्केट 100% पडणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर वेळ न घालवता केंद्र सरकार राज्य सरकार करून आपल्या शेतकऱ्याला मात्र आपल्याला तिथं वाचवायचं आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहे, पण आजच ऍक्ट करावं लागेल. आणि जर हाताबाहेर सिच्युएशन गेली तर बिचारा शेतकरी तिथं मिळेल. त्यामुळे भावांतर योजना ही या बजेटमध्ये आज बजेट आहे, आज तुम्ही जाहीर करून पहिल्यांदा ती आपल्या कांद्याच्या पिकावर तुम्ही लागू करणार का असं स्टेट प्रश्न त्या ठिकाणी आम्ही करत आहोत. अध्यक्ष महोदय, कांद्याचा प्रश्न जो आहे अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याच्यामध्ये एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आपल्याला विचार करावा लागेल. हा जो विषय होतो की दरवेळेस आपण नाफेडच्या माध्यमातून आपण सांगतो, मग नाफेड काय FPOना सांगते आणि मग त्याच्यामध्ये काय गडबडी देखील होतं. ही सारी प्रणाली ही आम्ही तपासून याच्यावर करेक्टिव्ह मेजरसुद्धा आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये करणार. कारण पुन्हा ते खरेदी करून मार्केटमध्ये टाकल्यावर पुन्हा मार्केट गडगडतं आणि म्हणून त्याला लॉंग टर्म होल्ड करण्याचं त्यांच्याकडे व्यवस्था असली पाहिजे. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं की इरिडिएशन सेंटर जे आहे त्यांना त्या माध्यमातून आपल्याला त्याची जे नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याची लाईफ काय आपल्याला शेल्फ लाईफ वाढवता येईल का, हा सुद्धा महाराष्ट्राच्या पणन मंडळाने स्वतःचं एक केंद्र उभं केलं आहे. ते अत्यंत यशस्वी आहे, पण त्याचे अजून प्रोटोटाईप सगळीकडे लागू करता येईल का हा प्रयत्न आहे. आणि कांदा आता आपल्याकडे येणार आहे, त्याच्यामुळे तात्काळ या संदर्भातली इमर्जन्सी समजून याच्यामधनं उपाययोजना हे 100% करण्यात येतील. कांद्यासारखाच अध्यक्ष महोदय कांद्यासारखाच सोयाबीनचा प्रश्न अतिशय गहन आहे. उपमुख्यमंत्री महोदयांनी ते सांगितलं की ते अमितभाई शहाकडे जाऊन कांद्याचा प्रश्न मांडतील. माननीय पणन मंत्री महोदय, 50 लाख टन सोयाबीनचं उत्पादन आज रोजी झालं. आपण नाफेड मार्फत फक्त 15 लाख टन आपण सोयाबीन खरेदी केली. याविषयी आपण याविषयी परत खरेदी सुरू करणार काय. आणि दुसरा अध्यक्ष महोदय, एक आमदारांचा प्रश्न आहे, आपण अधिकाऱ्यांना फोन लावा, त्याचं सोयाबीन तुम्ही खरेदी करणार का, प्रस्ताव पाठवला काय, शिंदे साहेब ह्याचं उत्तर देत नाहीत. आता आम्ही तूर खरेदी करणार त्याच्याकडे लक्ष द्या. अरे हे काही उत्तर झालं का. म्हणून माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री महोदय, सोयाबीनचा प्रश्न खूप गहन आहे. विदर्भातला जिरायत कास्तकार होरपडलेला आहे. आमच्याकडे थोडंसं कांद्यासारखं आणि ऊसासारखं असा ब्रँडिंग नाही आहे. तुम्ही सर्व एका ठिकाणी उभे राहता सर्वपक्षीय लोक. ऊस आणि कांद्याचा विषय झाला की सोयाबीनवर फार कोणी बोलत नाही. म्हणून माझी विनंती आहे महोदय, एक तर सोयाबीनची खरेदी ही परत 10 दिवसासाठी सुरू करावी, कारण की आपण फक्त 30% माल विकत घेतलेला आहे. भावांतर योजना ही सोयाबीनला लावावी आणि याच्याबद्दल सुस्पष्ट धोरण ठरवावं. अध्यक्ष महोदय, प्रश्न कांद्याचा चालू होता तरी देखील मान्य सदस्य महोदयांनी सोयाबीन संदर्भात प्रश्न उपस्थित केला. अध्यक्ष महोदय, आपण सातत्याने सोयाबीन खरेदी केली, जवळपास 11.25 लाख टन ही सोयाबीन आपण खरेदी केलेली. अध्यक्ष महोदय, अजून शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे. आपण 3 वेळा त्याला एक्सटेन्शन केंद्र सरकारकडनं मागवलंय. अजून देखील आपली मागणी प्रलंबित आहे आणि पुढच्या काळामध्ये अजून त्याला एक्सटेन्शन मिळेल का याच्यासाठी प्रयत्न करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.